नमस्कार, मी डॉक्टर सीमा गोवंडे होमिओपॅथी आणि होलिस्टिक हीलिंग या आपल्या सिरीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मी माझ्या इथे हे फर्स्ट एड ट्रेनिंग प्रोग्राम फॉर ले पर्सन रेग्युलरली घेते, ज्याच्यामध्ये मेडिकल इमर्जन्सी, ट्रॉमॅटिक इमर्जन्सी आणि एन्व्हायरमेंटल इमर्जन्सी मी शिकवते. तसंच कार्डियक अरेस्ट म्हणजे एखाद्याचं जर हृदय बंद पडलं तर अशा वेळेला CPR देऊन ते कसं रिससिटेट करायचं हे याचं मी प्रशिक्षण देते, की जिथे ॲक्च्युअल ते हँड्स ऑन ट्रेनिंग दिलं जातं. मला असं वाटतं की कोणतीही इमर्जन्सी ही सांगून येत नाही. कधीही, कुठेही आणि कोणाच्याही बाबतीत अशा काही इमर्जन्सीज येऊ शकतात आणि त्यावेळेला आपण एक्झॅक्टली काय करायला पाहिजे आणि काय करायला नाही पाहिजे याचं जर का ज्ञान आपल्याला असेल तर आपण एखाद्याचं आयुष्य वाचवू शकतो. आपण कोणाच्या आयुष्यात देव बनू नाही शकलो तर देवदूत नक्कीच बनू शकतो असं मला वाटतं. तुमच्यापैकी ज्यांना कोणाला हे फर्स्ट एड ट्रेनिंग शिकायचं असेल त्यांनी खाली दिलेल्या क्लिनिकच्या नंबरवरती संपर्क साधा. तुमचं नाव आणि नंबर तिथे नोंदवून ठेवा. जेव्हा पण आमची पुढची बॅच असेल तेव्हा तुम्हाला ते कळवण्यात येईल. तर सगळ्यांनी जरूर या कोर्सचा अनुभव घ्या आणि ह्याला एज लिमिट काही नाही आहे. हे सर्वांसाठी खुलं आहे, अगदी लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत. कारण मला असं वाटतं की प्रत्येकाला हे ज्ञान असणं हे खूप गरजेचं आहे. तर आजचा आपला जो विषय आहे तो म्हणजे स्पाईन इंजुरी. आपण या होमिओपॅथी आणि होलिस्टिक हीलिंग सिरीजमध्ये प्रामुख्याने होमिओपॅथिक औषधांचा विचार करतोय. तत्पूर्वी एस्पेशली स्पाईन इंजुरीबाबत तुम्हाला काही बेसिक गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे असं मला वाटतं. सो आपला या चित्रात दाखवल्याप्रमाणे मेंदू आणि त्याच्या खाली स्पायनल कॉर्ड अशी आपली रचना असते. मेंदूमध्ये मिलियन्स ऑफ न्यूरॉन्स असतात आणि ते न्यूरॉन्स ह्या सर्व्हायकल ह्या स्पायनल कॉर्डच्या मार्फत संपूर्ण शरीरभर आपल्या संवेदना पोचवत असतात. सो प्रामुख्याने 2 प्रकारच्या नर्व्ज असतात. एक म्हणजे सेन्सरी नर्व आणि दुसरी मोटर नर्व. सेन्सरी नर्व म्हणजे काय की आपल्याला जेव्हा काही टोचतं, भाजतं, ही जी एक संवेदना आहे, हे जे सेन्सेशन आहे, हे सेन्सेशन मेंदूपर्यंत घेऊन जाण्याचं काम ज्या नर्व्स करतात त्यांना म्हणतात सेन्सरी नर्व. मोटर नर्व म्हणजे काय की समजा मला भाजलंय, तर आता भाजलंय तर आपला हात तिथेच राहतो का? नाही, आपण हात पटकन मागे घेतो. सो ही जी क्रिया आहे ही जे कोणते नर्व्स कॅरी करतात त्यांना मोटर नर्व्स म्हणतात. म्हणजे मेंदूकडून मोटर नर्व्स हातापर्यंत त्या संवेदना नेतात की भाजलंय, हात लांब कर. आता प्रत्येक वेळेला अशा छोट्या छोट्या गोष्टींसाठी म्हणून मेंदू रिस्पॉन्सिबल नसतो, तर ह्या सगळ्या नर्व्स स्पाईन लेवललाच ह्या मॅनेज करतात. याला आपण रिफ्लेक्स ॲक्शन म्हणतो. म्हणजे हाताला चटका बसला की थोड्या वेळाने मेंदूकडनं संकेत येतो आणि मग आपण हात लांब घेतो असं होत नाही. चटका बसल्या बसल्या फटकन हात मागे घेतला जातो. ही जी प्रतिक्षिप्त क्रिया किंवा रिफ्लेक्स ॲक्शन आहे ही आपल्या स्पाईन लेवललाच ते क्विक डिसिजन घेऊन ती क्रिया होते. त्यामुळे आपली जो स्पाईन आहे तो अतिशय महत्त्वाचा असा भाग आहे. या स्पायनल कॉर्डच्या भोवती जे वेगवेगळं आवरण असतं, प्रोटेक्टेड आहे तो भाग. कोणामुळे? तर वेगवेगळ्या व्हर्टिब्रामुळे. सो हे म्हणजे मणक्याची हाडं. तर ग्रॉसली आपण जर बघितलं तर आपल्या हे जे मणक्याचे किंवा आपले जे मणके आहेत ते 4 भागात डिवाईड केलेले आहेत. सगळ्यात वरती असतात या भागात ते म्हणजे सर्व्हायकल. मधल्या भागात म्हणजे छातीच्या भागात जे असतात त्यांना म्हणतात थोरॅसिक. त्याच्यानंतर पोटाच्या मागच्या बाजूला जे मणके असतात त्यांना म्हणतात लंबार आणि आपल्या माकड हाड किंवा तो जो भाग आहे त्या भागाला म्हणतात सॅक्रम. सो अशा पद्धतीने हे 4 भागात ग्रॉसली मणके डिवाईड केलेले आहेत आणि त्या प्रत्येक ठिकाणाहून मेंदूतनं त्या नसा बाहेर पडत असतात. त्याच्यामध्ये सेन्सरी आणि मोटर दोन्ही प्रकारच्या नसा असतात. बऱ्याचदा जेव्हा पण ॲक्सिडेंट होतो किंवा विचित्र पद्धतीने व्यक्ती पडते तेव्हा खूप चान्सेस असतात की तुमच्या स्पाईनला इजा होऊ शकते. आजकाल आपल्या चुकीच्या पोश्चरमुळे सुद्धा स्पाईनवरती त्याचा इम्पॅक्ट होतोय. सध्या बऱ्याच जणांना डिस्क प्रोलॅप्स म्हणजे मणक्यांचे आजार ही दिवसेंदिवस खूप वाढती समस्या आहे आणि ह्याला बऱ्याचदा आपली चुकीची जीवनशैली म्हणजे आपली बसण्याची चुकीची पद्धत, व्यायामाचा अभाव या सगळ्या गोष्टींमुळे मणक्याच्या समस्या खूप वाढत चाललेल्या आहेत आणि आपल्या मणक्यांचं आरोग्य हे अतिशय महत्त्वाचं आहे. याला दुसरंही कारण आहे ते म्हणजे आपली जी सप्तचक्र असतात. माझ्या चक्रध्यान चा जो कोर्स आहे त्याच्यामध्ये त्याविषयी डिटेल माहिती दिलेलीच आहे.
आपण जर का नित्यनेमाने व्यवस्थित व्यायाम, अगदी सूर्यनमस्कार, योगासनं हे जर करत राहिलो तर आपल्या स्पाईनचं आरोग्य चांगलं राहतं. हे झालं आपल्या जनरल हेल्थ संदर्भात. परंतु आजचा जो आपला मेन टॉपिक आहे तो म्हणजे स्पाईन इंजुरी. कधी पण वरून उंचावरून पडल्यामुळे किंवा ॲक्सिडेंटमध्ये आपल्या स्पाईनला इजा होण्याची शक्यता खूप असते. अशा वेळेला त्या व्यक्तीला, पेशंटला योग्य पद्धतीने शिफ्ट करणं हे अतिशय आवश्यक आहे. बऱ्याचदा आपण बघतो की त्याचे हात पाय अशा पद्धतीने उचलले जातात आणि झोपाळा केला जातो आणि मग त्याला कसं तरी रिक्षेत कोंबून हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलं जातं. ह्या नादामध्ये स्पाईनला इजा होऊ शकते आणि कोणत्या लेवलला स्पाईनला इजा झाली आहे त्यानुसार तिथले नर्व्स कोणत्या अवयवाला सप्लाय करतायत त्या अवयवांच्या कार्यक्षमतेमध्ये प्रॉब्लेम निर्माण होतो आणि त्यामुळे स्पाईन इंजुरीमध्ये पेशंटला खूप योग्य पद्धतीने हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करणं हे अतिशय आवश्यक आहे. आता हॉस्पिटलमध्ये शिफ्ट कसं करायचं किंवा स्पाईन इंजुरी जर झाली असेल किंवा सस्पेक्टेड असेल, आता आपल्याला बाहेरून कळू शकत नाही की याला स्पाईन इंजुरी झाली आहे का नाही. सो अनलेस प्रूव्ड अदरवाईज आपल्याला अज्युम करणं हे खूप गरजेचं आहे की कदाचित या व्यक्तीला स्पाईन इंजुरी असू शकेल आणि त्यामुळे त्याला शिफ्ट करताना लॉग रोल मेथडने शिफ्ट करायचं. ते कसं हे माझ्या इथे जो मी फर्स्ट एड ट्रेनिंग प्रोग्राम घेते त्याच्यामध्ये एक्सप्लेन करते की लॉग रोल मेथडने पेशंटला कसं योग्य पद्धतीने शिफ्ट करणं हे गरजेचं आहे. त्यानंतर होमिओपॅथिक पॉईंट ऑफ व्ह्यूने जर आपण ह्या सिच्युएशनचा विचार केला तर सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर आर्निका वनेम. कोणत्याही प्रकारची इंजुरी असेल सगळ्यात फर्स्ट ड्रग ऑफ चॉईस शुड बी आर्निका. अशा वेळेला आर्निका 200 किंवा वनेम पोटेन्सीचा एक डोस त्वरित द्यावा. त्यानंतर जर का स्पाईनला एस्पेशली इंजुरी असेल तर हायपेरिकम नावाचं जे होमिओपॅथिक औषध आहे ते 30 पोटेन्सीमधलं रिपीटेडली फ्रिक्वेंट रिपिटेशनमध्ये जर का औषध वेळेवर पेशंटला दिलं गेलं तर मेजर न्यूराल्जिक जे काही पुढे जाऊन प्रॉब्लेम्स होतात ते आपण नक्कीच अवॉइड करू शकतो. कारण एकदा का स्पाईनची एखादी नस डॅमेज झाली की ती बऱ्याचदा लाईफलाँग डॅमेज होते. काही वेळेला समजा लंबार रिजनमधलं तिथली नर्व जर का डॅमेज झाली असेल तर पेशंटचा लघवीवरचा संडासवरचा पूर्णपणे कंट्रोल जातो आणि आयुष्यभरासाठी त्यांना कॅथेटर लागू शकतं किंवा डायपर वापरायला लागतं कारण त्यांना ते सेन्सेशनच राहत नाही किंवा तो कंट्रोलही राहत नाही. त्यामुळे स्पाईनची काळजी घेणं हे अतिशय आवश्यक आहे. कोणालाही जखम इजा झाल्या लगेचच आर्निका वनेम त्यांना द्यायचं आणि हायपेरिकम फ्रिक्वेंटली द्या. जर का तुम्हाला हे ज्ञान असेल तर तुम्ही ते देऊ शकणार आहात. आणि होमिओपॅथीमध्ये खरंच ही इतकी प्रभावी वेल प्रूव्हन औषधं आहे. जे कोणी होमिओपॅथीचे स्टॉलवर्ड्स आहेत त्यांनी त्यांच्या लिटरेचरमध्ये अशा सक्सेस स्टोरीज लिहून ठेवलेल्या आहेत. दुर्दैवाने आत्तापर्यंत ह्या नर्व इंजुरीजसाठी स्पेसिफिकली इतर कोणत्या पॅथीमध्ये प्रभावी औषधं असल्याचं मला तरी वैयक्तिक माहीत नाही. होमिओपॅथीमध्ये नक्कीच आर्निका आणि हायपेरिकमचा अशा पद्धतीने नर्व इंजुरीमध्ये खूप छान उपयोग होतो. त्यामुळे तुम्हाला माहीत असलेलं हे ज्ञान जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. त्यामुळे कदाचित कोणाचं तरी आयुष्य सुखावह होऊ शकतं. तर मला आशा आहे की ह्या सिरीजचा तुम्हाला सगळ्यांना खूप छान उपयोग होतोय. इथून पुढचं संपूर्ण आयुष्य तुम्हाला उत्तम आरोग्य आणि भरभराटीचं जावं हीच ईश्वरचरणी अगदी मनापासून प्रार्थना. धन्यवाद.